म्हणजे ओव्हरऑल केमिकल थर्मोडायनामिक्स टॉपिकमध्ये जर पाहिलं तर हीट आणि वर्क हे तुमचे दोन कशाचे एक्झाम्पल आहेत, पाथ फंक्शनचं, आणि त्याचंच नेचर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. म्हणून आपल्या टॉपिकचं हेडिंग आहे आजच्या नेचर ऑफ वर्क अँड हीट. नेचर ऑफ वर्क अँड हीट, की हीट आणि वर्कचं नेचर काय असणार आहे. वी नो दॅट दिस हीट अँड वर्क आर दी पाथ फंक्शन, की हीट आणि वर्क हे काय आहे तुमचे पाथ फंक्शन आहेत. बिकॉज दिस वर्क अँड हीट आर द फॉर्म ऑफ एनर्जी, की हे दोन्ही कशाचे फॉर्म आहेत, इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. की एखाद्या सिस्टीमला सराउंडिंग मध्ये जर एनर्जी एक्सचेंज करायची असेल तर हीट आणि वर्क ही एनर्जीच्या फॉर्म मध्ये ते काय करत असतात, एक्सचेंज करत असतात. मीन्स एव्हरी सिस्टीम इज एक्सचेंज बाय एनर्जी इन द फॉर्म ऑफ वर्क और इन द फॉर्म ऑफ हीट. की ती हीट फॉर्म मध्ये असेल किंवा वर्क फॉर्म मध्ये असेल तर ते दोन्ही काय तुमचे फॉर्म ऑफ एनर्जी आहेत, आणि एनर्जीच्या फॉर्म मध्ये सिस्टीम हे सराउंडिंग मध्ये काय होत असते, एक्सचेंज होत असते. ड्यू टू दिस वर्क अँड हीट आर ऑल्सो कॉल्ड ॲज एनर्जी. म्हणून त्या वर्क आणि हीटला आपण जनरली काय म्हणू शकतो, हे एक एनर्जीची फॉर्म्स आहेत. नाव कन्सिडर वन ऑफ द आयडियल सिलेंडर. एक सिलेंडर आहे असं कन्सिडर करा. त्या सिलेंडर मध्ये तुम्ही एक आयडियल पिस्टन घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, आयडियल पिस्टन आहे, जो की मी डॉटेड लाईन दाखवतो. हा तुमचा पिस्टन असेल, आणि ह्या आयडियल सिलेंडर मध्ये दोन प्रकारचे पार्टिकल असू शकतात. एक गॅसियस पार्टिकल असेल आणि दुसरा लिक्विड पार्टिकल असेल. त्याला काय म्हटलेलं आहे आपण, सिलेंडर. त्याला काय म्हटलेलं आपण, पिस्टन. आणि याच्यामध्ये काय असू शकतं, एक गॅस किंवा लिक्विड असू शकतात. मग हा वेटलेस फ्रिक्शनलेस असा पिस्टन आहे, जो की आयडियल पिस्टन कन्सिडर केलेला आहे. त्याच्या आधारे आपल्याला या सिस्टीममध्ये एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन कशा प्रकारे होतं ते आपल्याला दोन एक्झाम्पलच्या आधारे सुरुवातीला पाहिजे, आणि त्याच्यानंतर एक डेरिव्हेशन पाहिजे आहे. की एक आयडियल सिलेंडर कन्सिडर केले, अँड दिस आयडियल सिलेंडर कंटेनिंग वन ऑफ द लिक्विड सोल्युशन, आणि त्याच्यामध्ये एक लिक्विड सोल्युशन भरलेलं आहे, आणि ते लिक्विड सोल्युशन आहे हायड्रोजन परऑक्साइड्स. 2 इक्विव्हॅलंट ऑफ H2O2 इन लिक्विड स्टेट विच ऑन डिकम्पोजिशन. जर आपण याला हायर टेम्परेचरला हीट केलं म्हणजे डिकम्पोज केलं तर त्याच्यापासून काय तयार होतो, 2 इक्विव्हॅलंट ऑफ H2O इन लिक्विड स्टेट अँड O2 इन गॅसियस स्टेट. की दोन वॉटर मॉलिक्यूल तयार होतात आणि एक ऑक्सिजन गॅस तयार होतो. मग तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. पहा, इनिशियलचे मोल किती आहेत, 2 मोल आहेत, आणि प्रोडक्टमध्ये किती मोल तयार झाले, 2 मोल वॉटर आणि 1 मोल ऑक्सिजन. म्हणजे इथं मोलची संख्या किती आहे, 3 आहे, आणि इथं मोलची संख्या किती आहे, 2 आहे. बरोबर. म्हणजे रिॲक्टर मध्ये नंबर ऑफ मोल्स पर ऑक्साईडची 2 आहेत, आणि प्रोडक्टमध्ये वॉटरची 2 आणि ऑक्सिजनचा 1 आहे. मग या सिलेंडरमध्ये जर आपण हा हायड्रोजन परऑक्साईड लिक्विड जर कन्सिडर केलेलं असेल, घेतलेलं असेल, आणि त्याला जर आपण डिकम्पोज केला हायर टेम्परेचरला, तर त्याचं डिकम्पोजिशन होईल. म्हणजे याचं इनिशियलचं व्हॅल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज झालेलं दिसेल. समजा इथपर्यंत हे व्हॅल्यूम तुम्हाला इन्क्रीज झालेलं दिसेल. कारण रिॲक्टरमध्ये जर पाहिलं तर 2च मोल आहेत आणि प्रोडक्टमध्ये 2 आहेत. म्हणजे या सिस्टीममध्ये काय होईल, तुम्हाला एक्सपान्शन झालेलं दिसतं. काय होतं या सिस्टीममध्ये, एक्सपान्शन होतं गॅसचं, कारण 2 H2 आणि एक ऑक्सिजन गॅस तयार होतो. म्हणून इनिशियलचा जो पिस्टन आहे थोडासा अपवर्ड डिरेक्शनला काय होईल, तो तुम्हाला लिफ्ट झालेला दिसेल, आणि लिफ्ट झाल्यानंतर तिथं काय होईल, तुम्हाला तो वरच्या डायरेक्शनला गेलेला दिसतो. म्हणजे याच्यामध्ये या सिस्टीममध्ये काय होईल, एक्सपान्शन होईल. मग सिस्टीममध्ये जर एक्सपान्शन झालेलं असेल तर इनिशियलचं व्हॅल्यूम V1 असेल, आणि फायनलचं व्हॅल्यूम काय असणार आहे, V2 असेल. मग फायनलचं व्हॅल्यूम V2 असेल त्यावेळेस इनिशियलचं प्रेशर P1 असेल, आणि फायनलचं प्रेशर काय असणार आहे तुमचं, P2 असेल. मग कोणतं व्हॅल्यूम जास्त आहे, इन एक्सपान्शन सिस्टीम V2 इज ग्रेटर दॅन V1 बट P2 इज लेस दॅन P1. की एक्सपान्शन सिस्टीम मध्ये फायनलचं व्हॅल्यूम हे इनिशियल व्हॅल्यूम पेक्षा जास्त असतं, पण फायनलचं प्रेशर हे इनिशियल प्रेशर पेक्षा कसं असतं, कमी असतं. अशी जर सिस्टीम असेल तर त्याला आपण काय म्हणतो, एक्सपान्शन होतं. म्हणजे हा गॅस काय झाला तुम्हाला दिसतो, एक्सपांड झालेला दिसतो. म्हणजे हा जो पिस्टन होता तो अपवर्ड डिरेक्शनला तुम्हाला मूव्ह झालेला दिसतो. नंतर तुमच्याकडे दुसरं एक्झाम्पल असेल. समजा या सिलेंडरमध्ये आपण एक गॅसियस मॉलिक्यूल घेतलाय, फॉर्मेशन ऑफ अमोनियम क्लोराईडचं एक्झाम्पल असेल. समजा तुमच्याकडे असेल अमोनिया गॅस, आणि दुसरा असेल तुमचा हायड्रोक्लोरिक गॅस, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे दोन्ही आपण मिक्स केले, त्याच्यापासून काय तयार होईल, NH4Cl इन सॉलिड स्टेट. की अमोनियम क्लोराईड हा सॉलिड स्टेटमध्ये तयार होईल. म्हणजे एक अमोनिया गॅस आहे आणि एक HCl गॅस आहे. म्हणजे इथं नंबर ऑफ मोल गॅसचे किती झाले, 2, आणि इथला एकच मोल आहे प्रोडक्टचा. इथं मोलची संख्या कमी आहे आणि रिॲक्टरमध्ये मोलची संख्या जास्त आहे. म्हणजे इथं काय होईल, हा वरचा जो पिस्टन आहे
तो थोडासा तुम्हाला खाली आलेला दिसेल, कारण प्रोडक्टमध्ये इनिशियलला रिॲक्टंटमध्ये 2 मोल होते आणि त्याच्यापासून एकच मोल तयार झाला. म्हणजे हा जो पिस्टन अपवर्डला होता तो काय आला, डाऊनवर्ड डिरेक्शनला आला, म्हणजे त्याचं कॉम्प्रेशन झालं. म्हणजे या सिस्टीममध्ये काय होतं, कॉम्प्रेशन झालेलं दिसतं. म्हणजे या सिस्टीममध्ये जर कॉम्प्रेशन झालेलं असेल तर काय असेल, V2 इज लेस दॅन V1 बट P2 इज ग्रेटर दॅन P1. पण P2 हा P1 पेक्षा कसा असेल, जास्त असेल. त्यावेळेसच काय होईल, तुमचा जो पिस्टन आहे तो वरचं प्रेशर जर फायनलचं प्रेशर जर जास्त असेल तर तो पिस्टन अपवर्ड डाऊनवर्ड डिरेक्शनला मूव्ह झालेला दिसेल, म्हणजे कॉम्प्रेशन होईल. म्हणून P2 जास्त असेल P1 पेक्षा, बट V2 इज लेस दॅन V1. म्हणजे कॉम्प्रेशन जर असेल तर इनिशियलचं व्हॅल्यूम हे कमी असतं आणि फायनलचं व्हॅल्यूम काय असणार आहे तुमचं, सॉरी, इनिशियलचं व्हॅल्यूम जास्त असेल आणि फायनलचं व्हॅल्यूम काय असणार आहे, कमी असेल. त्यावेळेस याच्यामध्ये काय होतं पा, प्रेशर हे फायनलचं कसं आहे, जास्त आहे आणि इथलं प्रेशर कसं आहे, कमी आहे. इथं काय झालं, तुमचं इनिशियलचे व्हॅल्यूम कमी झालं ॲज कम्पेअर टू फायनल पेक्षा. इथं काय होतं, V2 इज ग्रेटर दॅन V1. आता इथं काय आलं, V1 इज ग्रेटर दॅन V2, की V1 हा V2 पेक्षा जास्त आहे. इथं P2 इज लेस दॅन P1 होता, इथं काय आलं, P2 इज ग्रेटर दॅन P1. म्हणजे कॉम्प्रेशन जर झालेलं असेल, म्हणजे अमोनियम क्लोराईडमध्ये कॉम्प्रेशन होतं आणि डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये काय झालेलं दिसतं तुम्हाला, एक्सपान्शन होतं. मग एखादी सिस्टीममध्ये एक्सपान्शन होत असेल किंवा कॉम्प्रेशन जर होत असेल तर त्यावेळेस याच्यामधलं वर्क हे निगेटिव्ह असतं आणि याच्यामधलं वर्क हे कसं असतं तुमचं, पॉझिटिव्ह असतं. तर ते आपल्याला एका नेक्स्ट डेरिव्हेशननुसार पाहायचं आहे. म्हणून लक्षात राहू द्या की फर्स्ट एक्झाम्पलमध्ये एक्सपान्शन होतं आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये काय झालेलं आहे, कॉम्प्रेशन झालेलं आहे. कॉम्प्रेशन झालं म्हणजे इनिशियलची व्हॅल्यूम जास्त असेल आणि एक्सपान्शन झालं म्हणजे फायनलची व्हॅल्यूम काय आहे, जास्त आहे. कॉम्प्रेशन होतं म्हणजे फायनलचं प्रेशर जास्त असेल आणि एक्सपान्शन होतं म्हणजे इनिशियलचं प्रेशर कसं असणार आहे, जास्त आहे. तर हे झालं एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन ऑफ द वर्क अँड हीट फॉर्ममध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं डेरिव्हेशन पाहिजे, व्हॉट इज द नेचर ऑफ वर्क अँड हीट. हीट आणि वर्कचं नेचर काय असणार आहे ते आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं. फर्स्टली आपण वर्क पाहू की वर्कचं नेचर काय असेल. समजा तुमच्याकडे दिलेलं आहे वर्क. दिस वर्क इज द फॉर्म ऑफ एनर्जी, की वर्क हा देखील एक एनर्जीचा फॉर्म आहे. मीन्स वर्क इज डिफाईन ॲज, याला आपण कसं डिफाईन करू शकतो, वर्क इज means by which system exchange energy with its surroundings are called as work. की वर्क म्हणजे काय, की सिस्टीम ही सराउंडिंग मध्ये एनर्जीला जर एक्सचेंज करत असेल तर त्याला आपण जनरली वर्क म्हणतो. मीन्स वर्क इज द फॉर्म ऑफ एनर्जी, की वर्क हा एक एनर्जीचा फॉर्म आहे. बाय विच सिस्टीम एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग, की एनर्जीला जर सिस्टीम हा सराउंडिंग मध्ये एक्सचेंज करत असेल किंवा सराउंडिंग सिस्टीमकडे एक्सचेंज करत असेल तर त्याला आपण जनरली काय म्हणत असतो, वर्क म्हणत असतो. मग आता ह्या वर्कमध्ये जर आपण पाहिलं तर अकॉर्डिंग टू 11th फिजिक्सनुसार आपण मेकॅनिक्सनुसार पाहू शकतो की वर्क म्हणजे काय असतं. दिस वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क म्हणजे काय असतं तुमचं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतो. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे काय असणार आहे, W इज इक्वल टू F इंटू D आहे. मीन्स इन मेकॅनिक्स that is the product of force into displacement or product of force into distance are called as work. की फोर्स इंटू डिस्टन्स असेल किंवा फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असेल त्याला आपण वर्क म्हणतो आणि हे फिजिक्समध्ये आपण स्टडी करणार आहोत किंवा तुम्ही 11वीमध्ये मेकॅनिक्सच्या टॉपिकमध्ये शिकलेलं असतं. आता मला सांगा, फोर्स आपण कशामध्ये मेजर करतो, न्यूटनमध्ये, आणि डिस्टन्स हे कशामध्ये मेजर करतो आपण, मीटरमध्ये. म्हणजे याचं युनिट काय झालं, न्यूटन मीटर. 1 न्यूटन मीटर म्हणजेच काय असतं तुमचा, 1 जूल असतो. मीन्स वर्क इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ड्यू टू युनिट ऑफ वर्क, एनर्जी अँड हीट आर सेम. म्हणून वर्क हे किंवा एनर्जी असेल किंवा हीट असेल, ह्या तिघांची युनिट काय आहेत, सेम आहेत. मग कोणकोणती युनिट असतील तुमचे, जूल असेल, न्यूटन मीटर असेल, कॅलरी असेल, अर्ग असेल, इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल किंवा लिटर ॲटमॉस्फिअर असेल. म्हणजे एनर्जी असेल तुमचा, हीट असेल किंवा वर्क असेल, याचे युनिट हे सेम असतात. की न्यूटन मीटर असेल, जूलमध्ये मेजर करतो आपण, कॅलरीमध्ये मेजर करतो, अर्गमध्ये मेजर करतो, इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये मेजर करतो आणि लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये. आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये युनिट कन्वर्जन पाहायचंच आहे.
त्याच तुम्हाला मी डीपमध्ये सांगेल. फक्त लक्षात राहू द्या की वर्क आपण वेगवेगळ्या युनिट फॉर्ममध्ये मेजर करत असतो. मग आपल्याला मेकॅनिक्स मधलं वर्क काय माहिती झालं, W इक्वल टू एफ इंटू टी मीन्स फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता हेच वर्क डन आपल्याला प्रेशर व्हॅल्यूम टाईप वर्क पाहिजे किंवा त्याला आपण मेकॅनिकल वर्क कशाला म्हणायचं ते आपल्याला केमिस्ट्रीच्या टॉपिक्समध्ये पाहिजे आहे की व्हॉट इज मीन्स बाय मेकॅनिकल वर्क. मीन्स पीव्ही टाईप वर्क म्हणू शकतो आपण याला, किंवा इट इज ऑल्सो टर्म ॲज मेकॅनिकल वर्क, किंवा त्यालाच आपण दुसरं नाव काय देऊ शकतो, मेकॅनिकल वर्क कशाला म्हणायचं. याच्यावर क्वेश्चन असतो, प्रूव्ह दॅट द मेकॅनिकल वर्क और प्रेशर व्हॅल्यूम टाइप्स वर्क. दिस पीव्ही टाइप वर्क इज कॉल्ड ॲज अ प्रेशर व्हॅल्यूम टाइप वर्क. मग प्रेशर व्हॅल्यूम टाइप वर्क काय असतं ते आपल्याला एका डेरिव्हेशनच्या आधारे पाहायचं आहे का. कन्सिडर करा की तुमच्याकडे प्रेशर आहे आणि प्रेशर इंटू व्हॅल्यूम असेल, दॅट इज इक्वल टू. मग प्रेशर म्हणजे काय माहिती आपल्याला, प्रेशर मीन्स फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर म्हणजे काय असतं तुमचा, फोर्स पर युनिट एरिया आर कॉल्ड ॲज प्रेशर. मग P इंटू व्ही असेल तर काय येईल इथं तुमचा F अपॉन A इंटू व्ही. F अपॉन A इंटू व्ही. मग आता F अपॉन A इंटू व्ही आहे, बट वी नो दॅट W इज इक्वल टू F इंटू डी. की मेकॅनिक्समध्ये आपल्याला माहित आहे की फोर्स W इज इक्वल टू काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. बट वी नो दॅट प्रेशर इंटू व्हॅल्यूम इज इक्वल टू, मग प्रेशर म्हणजे काय आहे, फोर्स अपॉन एरिया मीन्स PV is equal to F upon A into V. But we know that distance is equal to D. D म्हणजे डिस्टन्स असेल, एरिया असेल तर काय असेल तुमचा D स्क्वेअर असेल, आणि व्हॅल्यूम असेल तर काय असतो तुमचा D क्यूब असेल. जे लेंथ जर तुमची L असेल तर त्याचा एरिया काय असतो L इंटू L असतो म्हणजे L स्क्वेअर असतो. व्हॅल्यूम म्हणजे काय असतो तुमचा L क्यूब असतो, L इंटू L म्हणजे लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट असते. त्याप्रमाणे आपण इथं काय कन्सिडर केलं, pressure is equal to force per unit area, but distance d, area is equal to d square, and volume is equal to d cube. But we know that PV is equal to F upon A into V. कि PV is equal to F upon A into V आहे. ही जर व्हॅल्यू आपण टाकली तर काय येईल, F upon A म्हणजे काय आहे d स्क्वेअर इंटू V म्हणजे काय आहे d क्यूब्स आहे. मग d स्क्वेअर आणि d स्क्वेअर काय होईल, कॅन्सल होईल. शिल्लक काय राहिला F इंटू d, that is PV is equal to F into D, equation 2 असेल. Since F into D is equal to काय आहे तुमचा माहिती आहे तुम्हाला, मेकॅनिकल वर्क आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मीन्स F into D is equal to W. Therefore equation 2 becomes, जर आपण इक्वेशन 2 ला लिहिलं तर काय येईल, then equation 2 becomes pressure volume times works is equal to W. प्रेशर व्हॅल्यूम टाइप वर्क म्हणजे काय असेल तुमचा W असेल. म्हणजे इक्वेशन 3 काय शो करतं, प्रेशर टाइम्स व्हॅल्यूम इज इक्वल टू दी वर्क. मीन्स प्रेशर व्हॅल्यूम टाइप वर्क इज इक्वल टू वर्क. यालाच तुम्ही असं शब्दामध्ये लिहू शकता, प्रेशर टाइम्स व्हॅल्यूम, प्रेशर टाइम व्हॅल्यूम्स इज इक्वल टू वर्क, इज इक्वल टू वर्क. कारण फिजिक्समध्ये आपल्याला काय माहिती होतं, W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, पण केमिस्ट्रीमध्ये आपण काय स्टडी केला, मेकॅनिकल वर्क. आणि मेकॅनिकल वर्क म्हणजेच काय असतं, प्रेशर व्हॅल्यूम टाइप वर्क. मीन्स द प्रोडक्ट ऑफ प्रेशर इंटू व्हॅल्यूम दॅट इज इक्वल टू वर्क. दिस वर्क इज कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल वर्क और प्रेशर व्हॅल्यूम टाइप वर्क्स. की तुमचा वर्क हा कसा असणार आहे, प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॅल्यूम टाइपचं वर्क जे आहे त्या वर्कला आपण प्रेशर व्हॅल्यूम टाइप्स वर्क किंवा मेकॅनिकल वर्क म्हणतो. तर हे डेरिव्हेशन परीक्षेमध्ये विचारलं जातं, एकदम सोपं डेरिव्हेशन आहे. त्यानंतर आपल्याला छोटासा पॉईंट पाहायचा आहे, व्हॉट इज मीन्स बाय हीट. की हीट कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन्स बाय हीट. दिस हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट देखील कशाचा फॉर्म आहे तुमचा, एनर्जीचा फॉर्म आहे. अँड इट इज ऑल्सो द पाथ फंक्शन, आणि हा देखील काय आहे तुमचा एक पाथ फंक्शन आहे. अँड इट इज इंडिकेटेड बाय कॅपिटल क्यू नोटेशन, आणि तो देखील आपण कशाने दर्शवतो, कॅपिटल क्यू या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतो. मग आता हीट कशाला म्हणायचं का, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी which flows due to difference in temperature, flows due to difference in
टेम्परेचर आर कॉल्ड ॲज हीट. हीटची डेफिनेशन काय सांगितली? हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच फ्लोज ड्यू टू डिफरन्स इन टेम्परेचर. की हीट हा एक एनर्जीचा फॉर्म आहे आणि तो कशामुळे फ्लो होतो? ड्यू टू द डिफरन्स इन टेम्परेचर. जर टेम्परेचर डिफरन्स जर असेल तरच तिथे एनर्जी फ्लो होते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो असतो? हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. नाउ कन्सिडर दिस हीट इज ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. की हीट ही नेहमी कशी फ्लो होत असते? हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरकडे फ्लो झालेली दिसते. कन्सिडर करा की तुमच्याकडे हा तुम्ही बॉडी ऑर्गन असेल, एखादा ह्युमन बिईंग आहे, अशी त्याच्याकडे दोन प्रकारचे टेम्परेचर. त्याच्या ह्युमन बॉडीचं टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस आणि आपल्याकडे सिस्टीमचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. ह्युमन बॉडीच्या हँडचं टेम्परेचर जर पाहिलं तर 20 डिग्री सेल्सिअस आहे आणि एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. याच्यामधनं जी हीट सप्लाय होणार आहे तिकडं ह्युमन बॉडीला, ही हीट काय असणार आहे तुमची? 30 डिग्री आहे आणि ह्युमन बॉडीची किती आहे? 20 डिग्री. जिथे टेम्परेचर कमी आहे आणि ते जास्त आहे त्यावेळेस हा जो सप्लाय असणार आहे तो 30 डिग्री टू 20 डिग्री आहे. मीन्स हीट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. की आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस असतं. त्याला जर त्याच्यापेक्षा हायर टेम्परेचर जर लागलेलं असेल लोखंडाला, एखादा गरम हॉट लोखंड असेल आणि त्याला जर आपण हात लावला तर आपल्या हाताला चटके भेटतात. बिकॉज दिस ऑलवेज हीट फ्लोज फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. की हीट ही नेहमी हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचरला काय होते? फ्लो झालेली दिसते. ड्यू टू हीट इज अ पाथ फंक्शन अँड इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणून हीट एक आहे पाथ फंक्शन आहे आणि एक एनर्जीचं फॉर्म आहे. मग आता हे हीट जर आपण पाहिलं तर हीट ही रिलीज होत असते त्यावेळेस ते मायनस असते आणि ॲब्सॉर्ब होत असते त्यावेळेस ते साईन काय असतं? प्लस असतं. म्हणून आपल्याला शेवटच्या पॉईंटमध्ये पाहिजे साईन कन्व्हेन्शन ऑफ हीट अँड वर्क. की वर्क आणि हीटचे साईन कन्व्हेन्शन काय असते? एकदम छोटासा पॉईंट आहे पण साईन कन्व्हेन्शन ऑफ वर्क अँड हीट. साईन कन्व्हेन्शन्स ऑफ वर्क अँड हीट. की प्रॉब्लेम करत असताना तुम्हाला या साईन कन्व्हेन्शनचा जास्त फायदा होईल. याच्यामध्ये दोनच प्रकारचे साईन कन्व्हेन्शन आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आता साईन कन्व्हेन्शन ऑफ वर्क अँड हीट. कन्सिडर करा की तुमच्याकडे एक सिस्टीम आहे. काय आहे? तुमच्याकडे एक सिस्टीम आहे आणि ह्या सिस्टीममध्ये समजा सिस्टीमने तुम्हाला एक हीट दिलेली आहे. समजा असं केलं आपण वर्क डन बाय द सिस्टीम जर असेल, वर्क डन बाय द सिस्टीम असं जर असेल तर इथलं जे वर्क डन असेल ते काय असेल? निगेटिव्ह असेल. आणि असं जर असेल वर्क डन ऑन द सिस्टीम जर असेल, तर इथलं वर्क डन काय असतं तुमचं? पॉझिटिव्ह असेल. इथलं वर्क डन काय असेल? पॉझिटिव्ह असेल. त्यानंतर हीट जर आपण कन्सिडर केली, काय कन्सिडर केली? हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम असेल. हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम. जर सिस्टीमनी हीट ॲब्सॉर्ब केलेली असेल तर क्यू हा ऑलवेज काय असतो तुमचा? पॉझिटिव्ह असतो. आणि हीट गिवन आउट टू द सिस्टीम किंवा हीट रिलीज्ड असेल किंवा इव्हॉल्ड असेल, रिलीज्ड बाय द सिस्टीम जर असेल तर त्यावेळेस इथं काय येईल? क्यू हा निगेटिव्ह असतो. म्हणजे हे 4 साईन कन्व्हेन्शन आहेत पहा. कारण इकडला जो पोर्शन आहे हा पोर्शन असेल तुमचा सराउंडिंग आणि हा देखील पोर्शन काय असेल तुमचा? सराउंडिंग असेल. आणि सेंटरला सिस्टीम कन्सिडर केलं आहे. इथं पहिलं कन्व्हेन्शन दिसतं पहा. सिस्टीम मधनं जर वर्क डन होत असेल मीन्स वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. सिस्टीम कडून सराउंडिंगला वर्क होत असेल तर तो काहीतरी एनर्जी खर्च करतो, म्हणजे स्पेंड होते एनर्जी स्पेंड झाली म्हणजे खर्च झाली, त्यावेळेस ते वर्क डन काय असेल? निगेटिव्ह असेल. बट वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग कडून सिस्टीमवर वर्क होत असेल तर त्याचं वर्क वाढणार आहे, इन्क्रीज टू वर्क डन म्हणजे वर्क आलं पॉझिटिव्ह असेल. नंतर क्यू जर आपण कम्पेअर केला, हीट रिलीज्ड बाय द सिस्टीम किंवा फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग. सिस्टीम मधनं हीट रिलीज होत असेल आणि सराउंडिंगला जात असेल तर क्यू काय असेल? निगेटिव्ह असेल. बट हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम
फ्रॉम द सराउंडिंग, की सराउंडिंग मधनं जर हीट ऍब्सॉर्ब करत असेल तर त्यावेळेस क्यू ची व्हॅल्यू काय असेल तुमची पॉझिटिव्ह असेल. मग या साइन कन्व्हेन्शनला तुम्ही कसं लिहू शकता पहा, वर्क इज डन बाय द सिस्टीम, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. की सिस्टीम कडून सराउंडिंग वर वर्क होत असेल तर काहीतरी तो एनर्जी खर्च करतो, म्हणजे इथलं जे वर्क असेल ते कसं असतं निगेटिव्ह असतं. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, देर इज अ निगेटिव्ह वर्क, म्हणजे इथलं वर्क काय असेल तुमचं निगेटिव्ह असेल. मीन्स वर्क इज डन बाय द सिस्टीम असेल तर निगेटिव्ह म्हणजे एक्सपान्शन होतं, आणि बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग एक्सपान्शन झालं म्हणजे वर्क काय असणार आहे निगेटिव्ह असेल. त्यानंतर त्याच्या अपोजिट आहे वर्क डन, वर्क इज डन ऑन द सिस्टीम, ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. सराउंडिंग कडून सिस्टीमवर जर एखादं वर्क होत असेल, सराउंडिंग कडून सिस्टीमवर जर वर्क होत असेल म्हणजे वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग, सराउंडिंग कडून सिस्टीमवर वर्क होत असेल म्हणजे कॉम्प्रेशन होत असेल, तर त्यावेळेस इथलं जे वर्क डन असेल ते वर्क डन कसं असतं पॉझिटिव्ह असतो. म्हणजे इथं कॉम्प्रेशन सिस्टीम असते, लक्षात राहू द्या. आणि इथं प्रॉब्लेम मध्ये लक्षात राहू द्या काय असतं एक्सपान्शन सिस्टीम असते. म्हणजे बाय द सिस्टीम वर्क असेल तर एक्सपान्शन म्हणजे वर्क हे निगेटिव्ह असतं, आणि ऑन द सिस्टीम असेल तर कॉम्प्रेशन आहे म्हणजे वर्क हे कसं असतं पॉझिटिव्ह असतं. त्यानंतर हीटच्या बाबतीत जर पाहिलं तर काय येईल, हीट is released from the system, heat is released from the system to the surrounding, to the surrounding. की सिस्टीम कडून हीट जर सराउंडिंग मध्ये रिलीज होत असेल किंवा इव्हॉल्व होत असेल, मीन्स हीट इज रिलीज और इव्हॉल्व फ्रॉम द सिस्टीम टू द सराउंडिंग, जर क्यू इज निगेटिव्ह त्यावेळेस क्यू काय असतो निगेटिव्ह असतो. आणि शेवटचा कन्सेप्ट आहे पहा, heat is absorbed, heat is absorbed by the system, by the system from the surrounding. की सराउंडिंग पासून जर सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केलेली असेल तर त्यावेळेस हीट काय असते पॉझिटिव्ह असते, म्हणजे काय येईल क्यू पॉझिटिव्ह असेल. म्हणजे हीट रिलीज होत असेल तर क्यू निगेटिव्ह, आणि हीट ऍब्सॉर्ब करत असेल सिस्टीम तर क्यू काय असेल पॉझिटिव्ह. तसं कॉम्प्रेशन असेल तर वर्क काय असेल पॉझिटिव्ह, आणि एक्सपान्शन असेल तर वर्क काय असेल निगेटिव्ह. तर हे साइन कन्व्हेन्शन 1 मार्काला विचारतात पहा, एकदम सोपे आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला 2 डेरिव्हेशन आणि त्याच्यावरची युनिट कन्व्हर्जन पाहिजे आहेत. थँक्यू.